एकनाथ शिंदे गृह खात्यावर अडवून बसल्याची जोरदार चर्चा आहे। मुख्यमंत्री पद भाजपकडे असेल तर गृहमंत्री पद मिळावं अशी आग्रही भूमिका शिंदे गटाने मांडली आणि यामुळेच शपथविधी लांबल्याचं बोललं जातंय। नेमका काय आहे तिढा आणि काय आहेत शिंदेंच्या अटी, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। शिंदे गृह खात्यावर अडले, गृहमंत्रीपदामुळे शपथविधी रखडला, गृहमंत्रीपद देणार तरच उपमुख्यमंत्री होणार। महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वर्तुळाचं लक्ष सध्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याकडे लागलंय। भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंय। तसंच एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युलाही ठरलाय। मात्र आता एक नवा तिढा महायुतीत उभा ठाकलाय आणि तो म्हणजे गृहमंत्री पद। एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदावर अडून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गृहमंत्री पदाबाबत शिंदे गटानेही तशी उघड इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे महायुतीतल्या तिढ्याचं कारण समोर आल्याचं दिसतंय। गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डीसीएम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं, तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं। त्यात चुकीचं काय आहे? आता आम्हाला प्रत्यक्ष याच्यातलं खरं खोटं काहीच माहिती नाहीये, त्याच्यामुळे यावर मी काही भाष्य करणं आणि मागणी ही होतच असते। गृहमंत्रीपद मिळालं तरच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याचं बोललं जात आहे। नेमक्या त्यांच्या अटी काय आहेत पाहूया। एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद हवं, गृहमंत्रीपद दिलं तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार। गृहमंत्रीपद न दिल्यास सरकारमध्ये सहभाग नाही। फडणवीसही गृहमंत्रीपदासाठीच आग्रही आहेत। गृहमंत्रीपदामुळेच शपथविधी लांबला असल्याची शक्यता आहे। महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक पार पडली। या बैठकीनंतरही सत्तेच्या वाटाघाटीचा तिढा सुटलेला नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपनं देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्यास सांगितलं होतं। आता फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे महायुतीतील एकोपा कायम राहावा म्हणून शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं, यासाठी भाजप आग्रही आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये राहणार का आणि त्याहीपेक्षा भाजप गृह मंत्रालय शिंदेंना देणार का, हाच खरा प्रश्न आहे। मात्र हा तिढा सुटल्याशिवाय शपथविधीचं अडलेलं घोडं काही पुढे जाणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। सत्ता स्थापनेत गृहमंत्री पदाचा मुद्दा कळीचा ठरत असताना काल शहांसोबतच्या बैठकीत देखील शिंदेने आणखीन काय मागण्या केल्यात त्या आपण पाहूया। बघा, एकनाथ शिंदेकडून 12 मंत्रीपद आणि विधान परिषद सभापती पदाची मागणी करण्यात आली। गृह नगरविकास अशा महत्त्वाच्या खात्यांची शिंदेकडून मागणी आहे। पालकमंत्रीपद देताना शिवसेना शिंदे गटाला योग्य सन्मान मिळावा असंही शिंदे सेनेची मागणी। शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत बैठकीत चर्चा झाली नसल्याची माहिती आहे। महायुती म्हणून शिवसेना सोबत असल्याचा शिंदेंचा अमित शहांना विश्वास।